नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। मी योगेश नागरे। मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे, शेतकरी मित्रांनो, गहू 4 एकर आहे, त्याच्यातला गहू काही निसावला, काही निसवायचा राहिलेला आहे। हा विषय घेतलेला आहे, तर तुम्हाला विषय दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चांगला होणार आहे, तुम्हाला खूप आवडेल हे व्हिडिओ। मित्रांनो, व्हिडिओ असा आहे, तर काही निसवलेला आहे, काही निसवायचं राहिलेलं आहे, तर ते तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ चांगला होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मधात स्किप करू नका, काय नका। मग चला, मग नाव वेळ घालताना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या मुद्द्याकडे वळूया। बरेच शेतकरी असे त्यांना त्यांचे काही गहू निसवायचा राहिला, निसवायला काही निसवलेला आहे, तर हे विषय घेतलेला आहे आपण। तर हे विषय तुम्हाला दाखवतो, चला मग। मित्रांनो, हे बघा, हे असा आपला गहू आहे, काही आता पोटऱ्या ते काही निसवलेला आहे। हे बघा, असा निसवलेला आहे गहू। शेतकरी मित्रांनो, हा असा गहू निसवलेला आहे, काही निसवायचा राहिलेला आहे। हे बघा, आता काही याच्यामध्ये, आणि हे प्लॉट एक हे बंद आहे, दिसतो तुम्हाला मित्रांनो। हे सगळा आपला 4 एकराचा प्लॉट आहे। 4 एकरामध्ये आपण श्रीराम गहू टाकलेला आहे। काही आजी ते त्या ह्या लिंबापासून आहे ना, त्या लिंबापासून तिकडे आधी ते 102 आहे, इकडे श्रीराम आहे। 4 एकर आहे, कसा म्हणजे बांध नाही, काही नाही, काहीच नाही शेतकरी मित्रांनो। तर असा गहू आहे आपला शेतकरी मित्रांनो, बघा, असा गहू आहे। आणि काही गहू खालीवर वांबे आहे मित्रांनो, तर ते तुम्हाला एक कारण सांगतो मी, ते काय करायचं शेवटला त्याचं कारण तुम्हाला आम्ही सांगणार ह्या व्हिडिओमध्ये, शेवटमध्ये सांगणार आहे। तर असं आहे मित्रांनो, बघा गहू कसा आहे कसा नाही। श्रीराम कंपनीचा बिके, आदित्य 102 बिके, आणि आपल्या गव्हाला पाणी चालू केलेलं आहे आपण, ते तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्येच। अशा प्रकारचं आहे बघा। आता तुम्हाला गव्हाची क्वालिटी बी चांगली आहे, आणि गव्हाची उगवशक्ती बी चांगली आहे, आणि सगळं चांगलं आहे, सगळं म्हणजे सांगायचं कामच नाही तुम्हाला, सगळं टकाटक चालू आहे शेतकरी मित्रांनो। आणि आपण आता गव्हामध्ये हे इथे कोण ठेवला सांगू का, ह्यो मधला फट्टा कोण ठेवला सांगू का, ह्यो याला जाल ठेविले शेतकरी मित्रांनो। असा ठेवायचा म्हणजे कधी आडी अडचणीला, म्हणजे चिखलातून जास्त काम नाही शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळे आपण असा मधात फट्टा ठेविले अशा प्रकारचा। तर आपलं पाणी चालू आहे, गहू तुम्हाला दाखवतो आता। हे बघा गहू, आपला असा गहू आहे शेतकरी मित्रांनो, हे असा प्रकारचा बघा, कसा आहे कसा नाही बघा। आपण इतका बुजलेला मांड्या इतका मध्ये आपण जातोय मित्रांनो। हे अशा प्रकारचा आपला गहू आहे शेतकरी मित्रांनो, बघा कसा आहे कसा नाही। आता आपण त्याचं एक कारण सांगूया। आता खालीवर ओंब्याचं बी काही तुम्हाला त्याच्यामध्ये एक तुम्हाला हे देऊया। हे बघा मित्रांनो, ही आता वरची ओंबी आहे, त्याची ही वरची ओंबी, आणि ही खालीवर ओंब्या दिसतात तुम्हाला, अशा सगळ्या दिसतात ना मित्रांनो, अशा प्रकारच्या। तर याला काय करायचं सांगू तुम्हाला शेतकरी मित्रांनो, ज्या टायमात आपण काढायचा आपलं गहू, आता उद्याच्याला काढायचा गहू, 1-2 दिवसात गहू काढायचा, तर गव्हामध्ये शिरायचं, जी खालीवर ओंबी का, ती ओंबी काढायची आपण, बाजूला टाकायची, म्हणजे इड्यान कापून बाजूला ठेवायची, म्हणजे दुसऱ्या वेळेस बियाण्या म्हणजे बी आपल्याला कामी येतं, खालीवर होणार नाही। आम्ही असं केलेलं आहे, एका वाटणीमध्ये केलेलं आहे आपण तिकडच्या, त्या 2 एकरामध्ये प्लॉटमध्ये केलेले आपण, ते तुम्हाला दाखवतो ह्याच व्हिडिओमध्ये। बघा कसा प्लेन सारखा गहू आहे शेतकरी मित्रांनो, असा गहू आहे आपला निसवलेला आहे, बघा कसा आहे कसा नाही। अशा प्रकारचा आपला गहू आहे शेतकरी मित्रांनो, बघा कसा वाटला कसा नाही आम्हाला व्हिडिओ। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान, इथेच थांबतूया।